नमस्कार. BA भाग 2 लोक प्रशासन IDS पेपर नंबर 1 या पेपरमधील यापूर्वी आपण लोक प्रशासन अर्थ, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि लोक प्रशासनाचं महत्त्व तसेच लोक संघटनेची तत्त्वे, संघटन निर्माण होण्याची जे घटक आहेत, संघटनेचे घटक या दृष्टिकोनातून तो भाग पाहिलेला आहे. संघटनेचे नियंत्रण कक्ष, अधिकार पदपरंपरेचे तत्व, त्याचप्रमाणे समन्वय ही लोक प्रशासनाची तत्वे आपण पाहिलेली आहेत. यामध्ये तिसरा जो टॉपिक येतो तो म्हणजे लोक निगम, त्यालाच सार्वजनिक महामंडळे असंही म्हटलं जातं. आधुनिक काळात या महामंडळांचे किंवा लोकनिगमांचं महत्त्व निश्चितच मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येतं. या लोकनिगम किंवा सार्वजनिक महामंडळे या तिसऱ्या टॉपिकमध्ये जो पहिला भाग आहे तो म्हणजे लोकनिगमाचा किंवा सार्वजनिक महामंडळाचा अर्थ व वैशिष्ट्ये. आधुनिक काळात राज्याचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक स्वरूपाचे झालेले आहे. औद्योगिकीकरणामुळे उद्योगधंदे, उत्पादन, व्यापार, व्यवसाय इत्यादी क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याला आर्थिक क्षेत्रावरती नियंत्रण ठेवण्याची गरज भासू लागलेली आहे. राज्याला खाते या संघटनेमार्फत असे आर्थिक नियंत्रण ठेवण्याची गरज भासू लागलेली आहे. राज्याला खाते या संघटनेमार्फत असे आर्थिक नियंत्रण ठेवणे कठीण होऊ लागलेले आहे. राज्याला आर्थिक क्षेत्रात उत्पादन, वितरण, नियंत्रण, भांडवल पुरवठा अशी बहुविध कार्ये करावी लागतात. व्यापार आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून नियंत्रण ठेवण्यास खाते पद्धती फारशी उपयुक्त ठरत नाही, हे अनुभवाद्वारे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे नवीन प्रकारच्या प्रशासकीय संघटना निर्माण करण्याची गरज भासू लागली आणि त्यातूनच राज्यनिर्मित प्रमंडळाची म्हणजेच लोकनिगमांची, सार्वजनिक महामंडळांची उदय झाला. राज्यातील महत्त्वाचे उद्योग व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिक महामंडळे उपयुक्त ठरू लागली. 20व्या शतकातील आधुनिक राज्यांनी लोकनिगम पद्धतीचा स्वीकार केलेला दिसून येतो. 20व्या शतकातील आधुनिक राज्यांनी स्वीकारलेल्या लोकनिगमाच्या पद्धतीला खात्याच्या बरोबरीने राज्याच्या विविध स्वरूपाची ही लोकनिगम प्रशासकीय स्वरूपाची कार्ये करू लागले. लोकनिगम पद्धतीमुळे शासकीय नियंत्रण आणि खाजगी क्षेत्रातील उपक्रम यांचा समन्वय साधून लोककल्याणाची कार्ये यशस्वी करणे सुलभ होऊ लागले. आधुनिक काळातील सर्व राष्ट्रात अशा सार्वजनिक महामंडळांची वाढ झालेली दिसून येते. लोककल्याणाची कार्ये करून आपल्या प्रजेला सुखी समाधानी ठेवावे
अशी समाजवादी विचारसरणी जवळजवळ प्रत्येक देशाने स्वीकारलेली आहे. प्रत्येक राज्याने खाजगी व्यावसायिक व्यवस्थापनाची तत्त्वे स्वीकारून औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे. विलियम रॉबर्टसन यांनी असे म्हटले आहे की गेल्या 50 वर्षात इंग्लंडमध्ये विकसित झालेली सर्वात महत्त्वपूर्ण घटना म्हणजे सार्वजनिक महामंडळे होय. अलीकडे सर्व राष्ट्रात सार्वजनिक महामंडळांचा विकास झालेला आहे. प्रत्येक राज्याने आर्थिक क्षेत्रात पदार्पण करून सार्वजनिक उपक्रमांच्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या आहेत. लोकनिगमाद्वारे राष्ट्रीय उत्पादनात विकास करून जनतेचे जीवनमान वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक देशात चालू असलेला दिसून येतो. खात्याप्रमाणेच ही सार्वजनिक महामंडळे लोककल्याणाची व विकासाची कार्ये करीत असतात. परंतु खात्यापेक्षा त्यांचे कार्य थोड्या वेगळ्या भूमिकेतून चाललेले असते. ही महामंडळे व्यापारी व व्यावसायिक दृष्टिकोनातून कार्य करीत असतात. तसेच खात्याप्रमाणे त्यांच्यावर शासनाकडून अधिक नियंत्रण ठेवले जात नाही. थोडक्यात सार्वजनिक महामंडळे राष्ट्रीय व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त साधने म्हणून वापरली जात आहेत असे आपणास म्हणता येईल. या सार्वजनिक महामंडळाची किंवा लोकनिगमाची किंवा प्रमंडळाची ज्या व्याख्या आहेत त्या वेगवेगळ्या विचारवंतांनी व्याख्या केलेल्या दिसून येतात. एम.ई. डिमॉक या विचारवंताने केलेली व्याख्या एखाद्या विशिष्ट व्यवसायासाठी किंवा आर्थिक कार्यासाठी मध्यवर्ती सरकारच्या किंवा घटक राज्याच्या सरकारच्या किंवा स्थानिक सरकारच्या कायद्याद्वारे अधिकार देण्यात आलेले सार्वजनिक उद्योगाला लोकनिगम किंवा सार्वजनिक महामंडळ किंवा प्रमंडळ असे म्हणतात. दुसरा जो विचारवंत आहे तो म्हणजे प्रोफेसर जे.एम. फिफनर यांनी केलेली व्याख्या. जेव्हा अनेक व्यक्तींना एक व्यक्ती म्हणून कार्य करता येईल या हेतून एखादी संस्था निर्माण केली जाते तेव्हा त्यास लोकनिगम असं म्हणतात. लोकनिगम ही एक कृत्रिम व्यक्ती असते की तिला कायद्याद्वारे विशिष्ट कार्य करण्यासाठी अधिकार सत्ता प्राप्त होते. विल्यम ग्रेंज यांच्या मते लोकनिगम म्हणजे अशी कृत्रिम व्यक्ती की जिला कायद्याद्वारे एखादा विशिष्ट व्यवसायापुरते कार्य करण्याची सत्ता दिलेली असते. एल.डी. व्हाईट यांच्या मते उद्योगधंदे व व्यापारविषयक क्षेत्रात राज्याने केलेले प्रवेशामुळे झालेला परिणाम म्हणजे राज्यनिर्मित प्रमंडळे होय. अशा पद्धतीने वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या दिसून येतात. या सर्व व्याख्यांचा अभ्यास केला असता असे म्हणता येईल की राज्यनिर्मित प्रमंडळे ही राज्यातील विविध व्यवसाय, व्यापार व उद्योगधंदे यांचे व्यवस्थापन करण्यासाठी निर्माण केलेले आहेत. खाते या विभागीय संघटनेपेक्षा वेगळ्या स्वरूपाची परंतु खात्याप्रमाणेच लोकहिताची कार्य करण्यासाठी ही महामंडळे स्थापन केली जातात. राज्याच्या कायद्याद्वारे लोकनिगम निर्माण होत असते. ही महामंडळे राज्याच्या नियंत्रणाखाली परंतु काहीशी स्वतंत्र वृत्तीने लोककल्याणाची कार्य करीत असतात.
एकंदरीत लोकनियमांची व्याख्या अशी करता येईल की सार्वजनिक उद्देशप्राप्तीच्या हेतूने एखाद्या विशिष्ट व्यवसायासाठी किंवा आर्थिक कार्यासाठी राज्यसंस्थेच्या कायद्यानुसार निर्माण करण्यात आलेल्या संयुक्त संस्था म्हणजे लोकनियम होय. या लोकनियमांचा विकास कसा झाला याचा सुद्धा थोडक्यात आपल्याला आढावा घ्यावा लागेल. 19व्या शतकात इंग्लंडमध्ये काही प्रमाणात राज्यनिर्मित प्रमंडळाची निर्मिती झालेली दिसून येते. तर 20व्या शतकात या प्रमंडळांचा खरा विकास झालेला दिसून येतो. 20व्या शतकात जवळजवळ सर्व देशात सार्वजनिक महामंडळाची निर्मिती झालेली दिसून येते. इंग्लंडमध्ये इसवी सन 1853 मध्ये पहिले चॅरिटी कमिशन निर्माण झाले. त्यानंतर दी ट्रिनिटी हाऊस पब्लिक ट्रस्टी ही शासकीय प्रमंडळे निर्माण झाली. परंतु 20व्या शतकाच्या पूर्वार्धात विविध स्वरूपाची प्रमंडळे निर्माण झालेली दिसून येतात. दी मेडिकल रिसर्च कौन्सिल 1928, दी एअर रजिस्ट्रेशन बोर्ड 1937 यासारखी तांत्रिक व विशिष्ट स्वरूपाची कार्य करणारी प्रमंडळे निर्माण झाली. दी पब्लिक रेकॉर्ड ऑफिस 1938, दी आर्ट कौन्सिल 1940, दी ब्रिटिश कौन्सिल अशी सांस्कृतिक कार्य करणारी प्रमंडळे निर्माण झाली. उद्योगधंदे व व्यवसाय या दृष्टीने दी पोर्ट ऑफ लंडन अथॉरिटी 1908, दी सेंट्रल इलेक्ट्रिसिटी बोर्ड 1919, बँक ऑफ इंग्लंड 1945, नॅशनल कोल बोर्ड 1946 अशा प्रकारे इंग्लंडमध्ये अनेक प्रमंडळे किंवा सार्वजनिक महामंडळे निर्माण झाली. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची आणि जबाबदाऱ्यांना तोंड देण्यासाठी अमेरिकन सरकारने विविध स्वरूपाची सार्वजनिक प्रमंडळे निर्माण केलेली आहेत. पहिले सरकारी प्रमंडळ दी पनामा रेल रोड कंपनी हे 1904 रोजी निर्माण केलं. त्यानंतर टेनेसी व्हॅली अथॉरिटी फेडरल फार्म मॉर्टगेज कॉर्पोरेशन ही प्रमंडळे 1933ला निर्माण केली. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान दी डिफेन्स होम्स कॉर्पोरेशन 1940, रबर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 1940, US कमर्शियल कंपनी 1942 अशा प्रकारची प्रमंडळे अमेरिकेत निर्माण झाली. भारताच्या बाबतीत भारतात प्रमंडळांचा विकास जरी स्वातंत्र्योत्तर काळात झाला असला तरी प्रमंडळाची कल्पना ही भारतीयांना नवीन नव्हती. कारण बौद्ध काळात प्रमंडळाच्या धर्तीवर काम करणारी काही मंडळे दिसून येतात. परंतु आधुनिक काळात ज्याला प्रमंडळ किंवा लोकनिगम म्हणता येईल असे पहिले प्रमंडळ 1934 मध्ये स्थापन झाले ते म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे होय. परंतु रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेनंतर स्वातंत्र्यापर्यंत इतर क्षेत्रात प्रमंडळे स्थापन झालेली नव्हती. 1947 मध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर मात्र देशाचा आर्थिक विकास हे ध्येय भारत सरकारने स्वीकारले आणि भारतात आर्थिक विकास साध्य करण्यासाठी निरनिराळे कार्य करण्यासाठी निरनिराळे प्रमंडळे स्थापन करण्यात आली.
1948मध्ये पुनर्वसन प्रमंडळ निर्माण करण्यात आलं. 1948मध्ये औद्योगिक वित्त महामंडळ निर्माण करण्यात आलं. तसेच कामगार राज्य विमा महामंडळ त्या ठिकाणी 1948ला निर्माण करण्यात आलं. 1953मध्ये एअर इंडिया ऑफ इंडियन एअरलाइन्स कॉर्पोरेशन, 1955मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, 1956मध्ये लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आयुर्विमा महामंडळ अशी महामंडळे भारतात निर्माण झाली आहेत. म्हणजेच अमेरिकेप्रमाणे भारतातील प्रमंडळे तात्पुरत्या स्वरूपाची नसतात, पण त्याला अपवाद फक्त म्हणजे पुनर्वसन महामंडळ होय. पुनर्वसनाचे काम संपल्यानंतर ते बरखास्त करण्यात आलं. अशा प्रकारे महामंडळाची किंवा प्रमंडळाची निर्मिती भारतात केलेली दिसून येते. भारतातील किंवा लोकनिगम जे आहेत, प्रमंडळ जे आहेत, त्यांची विविध प्रकारची वैशिष्ट्ये आपणास सांगता येतात. भारतात स्वातंत्र्यानंतर प्रमंडळे स्थापन केली जात असली तरी त्यांच्या निर्मितीचा उद्देश मात्र भिन्न भिन्न आहेत. ती 3 प्रकारची प्रमंडळे भारतात स्थापन केलेली आपणास दिसून येतात. पहिला जो भाग आहे तो म्हणजे लोकांना आर्थिक सहाय्य किंवा कर्जे देण्यासाठी स्थापन केलेली महामंडळे. भारताने आर्थिक विकासाचे धोरण स्वीकारल्यानंतर ज्या दृष्टीने निरनिराळे व्यवसाय सुरू होतात किंवा सुरू झालेल्या व्यवसायांना आर्थिकदृष्ट्या अडचणी आहेत, अशा व्यवसायांना कमी व्याजात आर्थिक सहाय्य करण्यासाठी काही प्रमंडळे स्थापन करण्यात आली आहेत. उदाहरणार्थ औद्योगिक वित्त सहाय्य मंडळ हे या उद्देशाने निर्माण करण्यात आलेले आहे. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे काही प्रमंडळांची स्थापना विशिष्ट व्यवसाय व व्यवस्थापन करण्यासाठी झालेली आहेत. उदाहरणार्थ इंडियन एअरलाइन्स कॉर्पोरेशन किंवा वस्त्र महामंडळ किंवा भारतीय नैसर्गिक वायू व रासायनिक महामंडळ अशा प्रकारची महामंडळे ही विशिष्ट व्यवसाय किंवा त्या व्यवसायांचे व्यवस्थापन करण्यासाठी स्थापन झालेली आहेत. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी काही प्रमंडळे स्थापन झालेले आहेत. उदाहरणार्थ दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन हे अशा प्रकारचे महामंडळ आहे. अशा प्रकारे भारतात जी काही महामंडळे स्थापन झालेली आहेत त्यांचे आपणास 3 प्रकार या ठिकाणी पाहता येतात. महामंडळाच्या बाबतीत निर्मितीचा उद्देश कोणता, तर 3 प्रकारचा आपल्याला दिसून येतो. या महामंडळांचे जे प्रकार आहेत ते म्हणजे महामंडळाची मालकी आणि नियंत्रण यावरून प्रमंडळाचे निरनिराळे प्रकार पडतात. म्हणजे प्रमंडळामध्ये राज्याने गुंतवलेली भांडवल व खाजगी संस्थांनी गुंतवलेले भांडवल यावरून हे प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सरकारी प्रमंडळे किंवा सरकारी महामंडळे. जेव्हा एखादे महामंडळ किंवा प्रमंडळ उभे करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व भांडवल हे राज्याने घातलेले असते आणि त्या प्रमंडळाचे संचालक ही राज्याने निवडलेले असतात. तसेच प्रमंडळावरती राज्याची पूर्णता किंवा अंशतः नियंत्रण असते. अशा प्रमंडळास
शासकीय प्रमंडळ असे म्हणतात. उदाहरणार्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा इंडियन एअरलाइन्स कॉर्पोरेशन या महामंडळातील भागभांडवल हे सरकारने शासनाने घातलेलं आहे. त्यावरती नियंत्रण शासनाचं आहे. त्यावरती संचालक मंडळ शासनाकडून निवडले जाते आणि त्यामुळं ही महामंडळे ही सरकारी महामंडळे मानली जातात. दुसरा जो प्रकार आहे तो मिश्रित लोकनिगम किंवा प्रमंडळ होय. अशा प्रकारच्या प्रमंडळामध्ये सरकारचे भागभांडवल असते व त्यामध्ये सरकार आपले प्रतिनिधी निवडते. परंतु अशा प्रमंडळाचे नियंत्रण मात्र खाजगी व्यक्तीच्या हाती असते. अशा प्रमंडळांना मिश्रित प्रमंडळे किंवा निगम असे म्हणतात. उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय वित्तीय निगम. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे खाजगी प्रमंडळे किंवा लोकनिगम. काही प्रमंडळामध्ये शासनाने भागभांडवल गुंतवलेले नसते. तसेच अशा प्रमंडळावरती शासन आपले प्रतिनिधी पाठवित नसते. अशा प्रमंडळाची स्थापना ही खाजगी व्यक्तीकडून व्यक्तिगत नफ्यासाठी केलेले असते. व्यक्तिगत नफा मिळवण्याचं उद्दिष्ट अशा प्रमंडळाचे असते. त्यांना खाजगी प्रमंडळ असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ टाटा आयर्न अँड स्टील कॉर्पोरेशन. अशा प्रकारचे 3 प्रकार आपल्याला प्रमंडळाचे सांगता येतात. ज्याप्रमाणे प्रमंडळाचे 3 उद्देश, निर्मितीचे 3 उद्देश असतात ते म्हणजे लोकांना आर्थिक सहाय्य किंवा कर्ज देण्यासाठी, त्याचप्रमाणे विशिष्ट व्यवसायाचे व्यवस्थापन करण्यासाठी स्थापन झालेली प्रमंडळे आणि विशिष्ट प्रदेशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्थापन झालेली प्रमंडळे, असे 3 उद्देश प्रमंडळ स्थापन करण्याच्या पाठीमागचे असल्याचे आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे प्रमंडळाचे प्रकार जर आपण पाहिले तर 3 प्रकार. त्यामध्ये सरकारी प्रमंडळ की जेणेकरून त्यामध्ये सरकारचे भागभांडवल असते, सरकारचे नियंत्रण असते, सरकार संचालक मंडळ निवडते, त्यावरती पूर्ण किंवा अंशतः नियंत्रण सरकारचे असते, त्यांना सरकारी प्रमंडळ असे म्हणतात. मिश्रित लोकनिगमामध्ये सरकारचे भागभांडवल असले तरी प्रतिनिधी निवडण्याचा अधिकारसुद्धा सरकारला असतो, मात्र नियंत्रण खाजगी व्यक्तीच्या हाती दिलं असतं. अशा लोकनिगमांना मिश्रित लोकनिगम असं म्हटलं जातं. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे खाजगी प्रमंडळे विशिष्ट व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खाजगी व्यक्तीने स्वतःचे भागभांडवल गुंतवून प्रमंडळाची स्थापना केलेली असते. त्यावरती शासनाकडून प्रतिनिधी पाठवले जात नाहीत. अशा प्रमंडळाची निर्मिती खाजगी व्यक्ती नफा मिळवण्यासाठी व्यक्तिगत नफ्याच्या उद्देशाने करीत असते. त्यांना खाजगी प्रमंडळे असं म्हटलं जातं. अशा प्रकारे प्रमंडळाची अर्थ व्याख्या, त्याचप्रमाणे प्रमंडळाचा विकास आणि प्रमंडळाचा उद्देश आणि प्रकार हा भाग आपण पाहिलेला आहे. प्रमंडळ किंवा लोकनिगम हा एक वैधानिक कल्पना आहे. प्रमंडळाची ही निर्मिती कायद्यांनी मान्य असलेल्या
मान्य केलेल्या कायद्याच्या परवानगीने एक व्यक्ती म्हणून काम करण्यासाठी संघटना आहे. म्हणजेच लोकनिगम ही कायद्याने मान्य असलेली एक कृत्रिम व्यक्ती आहे. निगम हे सातत्याने अस्तित्वात असते. निगम ही एक व्यक्ती असल्यामुळे तिला संपत्ती साठवण्याचा, मिळवण्याचा, संपत्तीचे हस्तांतर करण्याचा किंवा खर्च करण्याचा अधिकार असतो. कायद्याने मान्य असलेली व्यक्ती असल्यामुळे निगम इतरांशी करार करू शकते व कराराचे पालन न झाल्यास त्या कराराचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवरती खटला भरू शकते किंवा प्रमंडळावरती देखील खटला भरता येतो किंवा प्रमंडळावरती खटला भरता येतो. तसेच प्रत्येक प्रमंडळ हे कायदेमंडळाच्या कायद्याद्वारे किंवा कार्यकारी मंडळाच्या अध्यादेशाद्वारे निर्माण होत असते. म्हणून प्रमंडळाला वैधानिक व्यक्ती असा दर्जा दिलेला दिसून येतो. अशा प्रकारे प्राथमिक माहिती म्हणून आपण प्रमंडळाचा अर्थ, व्याख्या, प्रमंडळाचा विकास, प्रमंडळ निर्माण होण्याचे उद्देश, प्रमंडळाच्या प्रकार आणि प्रमंडळाचा जो वैधानिक कल्पना आहे, वैधानिक दर्जा आहे, यासंबंधीची प्राथमिक माहिती आपण या ठिकाणी घेतली आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. पुढील तासाला प्रमंडळाची किंवा लोकनिगमाची वैशिष्ट्ये हा भाग आपण पाहणार आहोत. थँक्यू.